Welcome everyone. In this video, we will study about the Bose-Einstein statistics, and again in next videos or in next part we will study about Fermi-Dirac statistics. Now, according to classical theory, the particles are identical but distinguishable. Hence, interchange of two identical particles in two different particle states gives rise to a different system state. Quantum statistics applies to a system of particles which are identical and indistinguishable. आता क्वांटम स्टॅटिस्टिक अशा पार्टिकल्सला अप्लाय केलं जातं की जे आयडेंटिकल असतात आणि इनडिस्टिंग्विशेबल असतात, म्हणजे त्यांना आपण ओळखू शकत नाही. वी कॅन ओनली टॉक अबाउट दी नंबर ऑफ पार्टिकल्स इन अ पर्टिक्युलर स्टेट बट कॅनॉट लेबल देम. म्हणजे आपण एका स्टेटमध्ये किती पार्टिकल आहेत हे आपण सांगू शकतो, पण कोणता पार्टिकल कशाचा आहे ते आपण सांगू शकत नाही. दीज पार्टिकल्स कॅन बी फर्दर डिवायडेड इंटू टू कॅटेगरीज. तर ते पार्टिकलला दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं जातं. फर्स्ट इज पार्टिकल्स विथ इंटिग्रल स्पिन और झिरो स्पिन. म्हणजे एक पार्टिकल झाला इंटिग्रल स्पिन किंवा झिरो स्पिन, आणि दुसरा पार्टिकल हॅव्हिंग हाफ इंटिग्रल स्पिन, आणि दुसरा पार्टिकल म्हणजे की ज्याचा पार्टिकल स्पिन जो असेल हाफ इंटिग्रल स्पिन असेल. पार्टिकल्स विथ झिरो और इंटिग्रल स्पिन डू नॉट ओबे पावलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. आता ज्या पार्टिकलचा स्पिन झिरो आहे किंवा इंटिग्रल आहे ते पार्टिकल कसे आहेत, ते पावलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल ओबे करत नाहीत. दे आर गवर्न बाय बोस-आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक्स. अँड ऑन द अदर हँड हाफ इंटिग्रल स्पिन पार्टिकल्स ओबेज द पावलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल अँड आर गवर्न बाय फर्मी-डिरॅक स्टॅटिस्टिक्स. आता जे पार्टिकल्स काय करतात, पावलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल ओबे करत नाहीत, ते पार्टिकलला कोणतं स्टॅटिस्टिक्स अप्लाय केलं जातं, बोस-आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक्स. आणि जे पार्टिकल्स पावलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल ओबे करतात त्यांच्यासाठी आहे फर्मी-डिरॅक स्टॅटिस्टिक्स. आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बोस-आइन्स्टाईन डिस्ट्रीब्युशन लॉ आणि बोस-आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक्स. आता पार्टिकल्स विच आर आयडेंटिकल, indistinguishable and have zero or integral spin are called bosons. पहिला पॉईंट आहे आपला बोसॉन्स म्हणजे काय. तर हे बोसॉन्स म्हणजे पार्टिकल्स विच आर आयडेंटिकल, इनडिस्टिंग्विशेबल अँड हॅव झिरो और इंटिग्रल स्पिन आर कॉल्ड बोसॉन्स. आता त्याचे एक्झाम्पल्स येतं फोटॉन्स, फोनॉन्स अँड अल्फा पार्टिकल्स. दीज आर दी बोसॉन्स अँड बोसॉन्स डू नॉट ओबे पावलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. बोसॉन्स पावलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय करतात, ओबे करत नाहीत. देअरफॉर देअर इज नो रेस्ट्रिक्शन ऑन दी नंबर ऑफ पार्टिकल्स इन द सेम पार्टिकल स्टेट. म्हणजे या स्टॅटिस्टिक्समध्ये एका स्टेटमध्ये किती पण पार्टिकल असू शकतात. का तर ते पार्टिकल पावलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल ओबे करत नाहीत, आणि जर पावलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल ओबे करत असतील तर एका स्टेटमध्ये दोनपेक्षा जास्त पार्टिकल असू शकत नाहीत, म्हणजे वेगवेगळ्या स्पिनचे ते पण. Now, Bose-Einstein distribution law, we will study about Bose-Einstein distribution law. म्हणजे आपण काय करणार आता, बोस-आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक्स आहे त्याचा आपण फॉर्म्युला बघणार आहोत. तो कसा आहे, कन्सिडर. आता काय करा, कन्सिडर करा अ सिस्टीम ऑफ बोसॉन्स इन थर्मल इक्विलिब्रियम. Consider a system of bosons in thermal equilibrium at temperature T, and let U be the energy of the system and N be the number of particles in the system. N be the total number of particles, that means bosons in the system. Both U and N are the constant values. U means the energy and N is the total number of particles, and both are the constants. एनर्जी पण फिक्स आहे आणि नंबर ऑफ पार्टिकल पण फिक्स आहेत. सिस्टीममधून एनर्जी बाहेर जात नाही आणि पार्टिकल्स पण बाहेर जात नाहीत. लेट एप्सिलॉन 1, एप्सिलॉन 2 so on be the energies of different particle states in increasing order, and let G1, G2 be their degeneracies respectively. For a particular distribution, आता एक आपण पर्टिक्युलर डिस्ट्रीब्युशन कन्सिडर करू. त्यासाठी लेट N1 बी दी नंबर ऑफ पार्टिकल्स इन पार्टिकल स्टेट एप्सिलॉन 1. आता एक एनर्जी स्टेट घेतली एप्सिलॉन 1 आणि त्यात पार्टिकलची स्टेट घेतली N1. N2 इन स्टेट एप्सिलॉन 2 अँड सो ऑन.
देन दी कन्झर्वेशन ऑफ पार्टिकल्स डिमांड्स दॅट, आता कन्झर्वेशन ऑफ पार्टिकल्सने काय होणार, n1 प्लस n2 प्लस n3 प्लस 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 इज म्हणजे जेवढे पार्टिकल्स असतील त्यांची समेशन, म्हणजे समेशन ऑफ ni, हिअर आय इज ग्रोज फ्रॉम 1 टू जेवढे पार्टिकल्स आहेत तेवढा नंबर, इज इक्वल टू कॅपिटल एन विच इज इक्वल टू कॉन्स्टंट. जो टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स असतील ते काय असतील, कॉन्स्टंट असतील. दिस इज द इक्वेशन 1. नाव conservation of energy demands that summation of ni epsilon I means n1 epsilon 1 plus n2 epsilon 2 is equal to u, which is equal to, this is constant, total energy is constant. This equation is equation number 2. Now we want to find the number of enumeration or number of ways in which ni particles may distribute themselves in energy state epsilon I which has degeneracy gi. म्हणजे आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे की एक पार्टिकल किती, म्हणजे ni particle may distribute themselves in energy state epsilon I which has degeneracy gi, or the number of distinct ways of arranging ni particles in gi quantum state. म्हणजे ni particlesला gi स्टेटमध्ये ते कसे अरेंज होतील, किती प्रकारे अरेंज होतील, हे आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी कंडिशन काय काय येतं, पार्टिकल इज आयडेंटिकल, पार्टिकल्स आर आयडेंटिकल, इनडिस्टिंग्विशेबल अँड हॅव झिरो और इंटिग्रल स्पिन, दॅट मीन्स दे आर दी बॉसॉन्स. टू कॅरी आउट द इनोमरेशन वी कन्सिडर अ सेरीज ऑफ ni प्लस gi-1 ऑब्जेक्ट्स प्लेस इन अ लाईन. आता एका लाईनमध्ये म्हणजे समजा ni इज इक्वल टू 10 असेल आणि gi इज इक्वल टू 7 असेल, तर ni प्लस gi-1 एवढी काय करणार आपण, याला एका लाईनवरती प्लेस करणार, सिरीज कन्सिडर करणार आणि याच्यावरती एवढे ऑब्जेक्ट आपण काय करणार, प्लेस करणार. नोट दॅट gi-1 partitions or objects are required to split ni particles into gi compartments. म्हणजे ni पार्टिकल्स जर असतील त्यांना gi कंपार्टमेंट्समध्ये जर बसवायचं असेल किंवा प्लेस करायचं असेल तर आपल्याला gi-1 पार्टिशन्स करायला लागतील त्या लाईनवरती. देअर आर ni प्लस gi-1 फॅक्टोरियल पॉसिबल परम्युटेशन्स. म्हणजे आता त्या ni पार्टिकल्सला gi स्टेटमध्ये फिट करण्यासाठी किती पॉसिबिलिटीज आहेत, आपल्याकडे किती पॉसिबिलिटीज आहेत, ni प्लस gi-1 फॅक्टोरियल possible permutations that we can make with ni plus gi-1 objects. But all these permutations are not distinct because the ni factorial permutations of the ni particle among themselves and gi-1 partitions among themselves do not affect the distribution and are irrelevant. म्हणजे आता जे सगळे परम्युटेशन्स असतील ni प्लस gi-1 फॅक्टोरियल, हे सगळे कसे असतील, हे डिस्टिंक्ट नसतील, बिकॉज ni फॅक्टोरियल परम्युटेशन्स ऑफ द ni पार्टिकल अँड gi-1 फॅक्टोरियल परम्युटेशन्स ऑफ द gi पार्टिकल परम्युटेशन्स they do not ते कसे आहेत, दे आर इरिलेव्हंट. Hence the number of distinct ways of arranging ni bosons in a gi quantum states is given by the formula ni plus gi-1 factorial divided by ni factorial into gi-1 factorial. आता हा फॉर्म्युला आहे, स्क्रीनवरती जो फॉर्म्युला दिसतोय तो फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आहे तो. आता इट होल्ड्स फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ आय.
हा फॉर्म्युला कशासाठी, सगळ्या व्हॅल्यूसाठी. हेन्स द टोटल नंबर ऑफ मायक्रोस्टेट्स एक्सेसिबल टू द सिस्टीम फॉर द डिस्ट्रीब्युशन इज गिवन बाय. आता टोटल नंबर ऑफ मायक्रोस्टेट कशाने डिनोट केले जातात, ओमेगा इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ फंक्शन ओवर आय ni प्लस जी आई मायनस 1 फॅक्टोरियल डिवाइड बाय ni फॅक्टोरियल इंटू जी आई मायनस 1 फॅक्टोरियल विच इज इक्वेशन नंबर 3. हा फॉर्म्युला. दी प्रोबॅबिलिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन ओमेगा. आता आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन फाइंड करायची आहे. डिस्ट्रीब्युशनची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. त्यासाठी ओमेगा इज इक्वल टू ओमेगा डिवाइड बाय ओमेगा टोटल मीन्स टोटल नंबर ऑफ एक्सेसिबल मायक्रोस्टेट्स टू दी टोटल नंबर ऑफ मायक्रोस्टेट्स. Here omega total is the sum of accessible microstates considering all distributions possible of the system, possible for the system. Now we want to calculate most probable distribution because the system is in equilibrium and in equilibrium system behaves according to the most probable distribution. So we take logarithm of our function ln of omega and put delta ln of omega equal to 0 for the most probable distribution because omega is maximum for the most probable distribution. Therefore ln of omega is equal to summation of ln of ni plus gi minus 1 factorial divided by ni factorial into gi minus 1 factorial from the equation number 3. आता हे इक्वेशन नंबर 3 वरून आपण काय केलं, त्या जो ओमेगाचा फॉर्म्युला आहे आपला त्याचं काय केलं आपण लॉगरिथम घेतला आणि लॉगरिथम घेतल्यावर आता काय आहे आपल्याला ln ऑफ a डिवाइड बाय b चा आपण काय करणार, त्याला स्प्लिट कसं करणार, ln ऑफ a मायनस ln ऑफ b स्प्लिट करणार. तसं याचं काय होईल आता या फॉर्म्युल्यामध्ये समेशन ऑफ ln ऑफ ni प्लस जी आई मायनस 1 फॅक्टोरियल मायनस समेशन ऑफ ln ऑफ ni फॅक्टोरियल मायनस समेशन ऑफ ln ऑफ जी आई मायनस 1 फॅक्टोरियल युजिंग स्टर्लिंग्स अप्रॉक्सिमेशन. आता आपण काय करणार, स्टर्लिंग्स अप्रॉक्सिमेशन यूज करणार. स्टर्लिंग्स अप्रॉक्सिमेशन काय आहे, ln of x factorial and this is only for the large values of x or large values. ln of x factorial is equal to x ln of x minus x. This is the Stirling's approximation. आता आपण हे अप्रॉक्सिमेशन काय करणार, आपल्या फॉर्म्युल्याला लावणार म्हणजे ln of omega ला अप्लाय करणार. सो ln of omega is equal to summation of ni plus gi minus 1 into ln of ni plus gi minus 1 minus summation of ni plus gi minus 1 again minus summation of ni ln of ni plus summation of ni minus summation of I gi minus 1 ln of gi minus 1 plus summation of gi minus 1 over I. आता काय केलं, प्रत्येक टर्मला आपण काय केलंय स्टर्लिंग्स अप्रॉक्सिमेशन अप्लाय केले, त्यावरून या टर्म भेटलात. आता आपल्याला काय होईल की समेशन ऑफ मायनस समेशन ऑफ ni प्लस जी आय मायनस 1 आणि प्लस समेशन ऑफ ni प्लस जी आय मायनस 1 या टर्म काय भेटतात आपल्याला कॉमन भेटतात आणि त्या कशा येतात निगेटिव्ह, एकाला पॉझिटिव्ह साईन आहे आणि एकाला निगेटिव्ह साईन आहे, त्यामुळे त्या टर्म काय होतील कॅन्सल होतील. म्हणजे आपलं इक्वेशन येईल समेशन ऑफ ni प्लस जी आय मायनस 1 म्हणजे हे बघा इथे काय होईल आपल्याला ni प्लस जी आय मायनस 1 ही एक टर्म आहे आणि दुसरी टर्म कशी भेटेल, हे ni आणि हे जी आय मायनस 1 म्हणजे ते आपण एकत्र लिहिलं तर असं होईल आणि हे काय होईल कॅन्सल होतील या दोन टर्म. म्हणजे आपलं इक्वेशन येईल समेशन ऑफ ni प्लस जी आय मायनस 1 ln ऑफ ni प्लस जी आय मायनस 1 मायनस समेशन ऑफ ni ln ऑफ ni मायनस समेशन ऑफ जी आय मायनस 1 इंटू ln ऑफ जी आय मायनस 1 आणि डिफरन्शिएटिंग अबव इक्वेशन. आता आपण याला डिफरन्शिएट केलं म्हणजे त्याचा आपण काय घेतलं स्मॉल चेंज इन ln ऑफ ओमेगा घेतलं म्हणजे डेल्टा ln ऑफ ओमेगा इज इक्वल टू समेशन ऑफ
ln of ni plus gi minus 1 into delta n of ni plus summation of ni plus gi minus 1 into delta of ln of ni plus gi minus 1. म्हणजे आपण प्रत्येक टर्मला काय करणार आता, प्रत्येक टर्मचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आणि आपण आता इथं काय करणार, चेन रूल यूज करणार. म्हणजे आपल्याकडे टर्म काय होत्या, काय येईल आता आपल्याला, काय भेटेल, summation of ln of ni plus gi minus 1 delta ni plus summation of ni plus gi minus 1 into delta ln of ni plus gi minus 1 minus summation of ni delta of ln of ni minus summation of ln of ni into delta ni. आता since delta ln of x is equal to, म्हणजे ln of x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/x into dx. So we get here delta of ln of omega is equal to summation of I ln of ni plus gi minus 1 into delta ni plus summation of I. आता काय होईल, या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, ni plus gi minus 1 divided by ni plus gi minus 1 into delta of ni. कारण gi ही वेगळी टर्म आहे, ती डिजनरसी आहे, म्हणजे ती, आणि n दे आर दी, g is the constant here with respect to n. So we get next term कशी येईल, minus summation of ni divided by ni into delta of ni minus summation of ln of ni into delta ni, which is equal to summation of ln of ni plus gi minus 1 into delta ni plus summation of delta ni minus summation of delta ni minus summation of ln of ni into delta ni. आता काय झालं, प्लस डेल्टा एन आय आणि मायनस डेल्टा एन आय काय झाले, कॅन्सल झाले. मग काय येईल, समेशन ऑफ ln ऑफ एन आय प्लस जी आय मायनस 1 इंटू डेल्टा एन आय मायनस समेशन ऑफ ln ऑफ एन आय डेल्टा एन आय. आता हे टर्म आपल्याला मिळाल्यात. आपण काय करणार आता, इथं काय आहे लक्षात घ्या, निग्लेक्टिंग 1 इन कंपॅरिझन टू एन आय प्लस जी आय. आता टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स आणि टोटल डिजनरसीज यांची जर ॲडिशन केली तर ही ॲडिशन एक या आकड्यापेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे आपण काय करणार, हा जो एक आहे तिथला -1 वी कॅन निग्लेक्ट दॅट -1. सो वी गेट, आणि ln ऑफ a मायनस ln ऑफ b इज इक्वल टू काय येतं, ln ऑफ a डिवाइड बाय b येतं. त्यावरून आपण काय घेणार आता, डेल्टा ln ऑफ ओमेगा इज इक्वल टू समेशन ऑफ ln ऑफ एन आय प्लस जी आय डिवाइड बाय एन आय इंटू डेल्टा एन आय. आणि हे कशावरून आलं, या फॉर्म्युलावरून आलं. यावरून ही टर्म घेतली. सो the condition for most probable distribution is that small changes in delta ni in any of the individual ni's not affect the value of omega. Hence of ln of omega, म्हणजे मोस्ट प्रोबेबल डिस्ट्रीब्यूशन साठी कंडिशन काय आहे की स्मॉल चेंज इन डेल्टा ni, स्मॉल चेंज झाला जर टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स मध्ये, तर तो पूर्ण टोटल नंबर ऑफ पार्टिकल्सवरती जास्त काहीच अफेक्ट करत नाही. आणि त्यामुळे तो कशावर करत नाही, आपल्या ॲक्सेसिबल मायक्रोस्टेट्सवरती करत नाही, म्हणजेच ln ऑफ ओमेगावरती करत नाही. सो वी कॅन टेक डेल्टा ln ऑफ ओमेगा इज इक्वल टू 0 फॉर दी मोस्ट प्रोबेबल डिस्ट्रीब्यूशन. सो वी गेट समेशन ऑफ ln ऑफ ni प्लस जी आय डिवाइड बाय ni इंटू डेल्टा ni इज इक्वल टू 0. दिस इज इक्वेशन नंबर 4. and this is because only for the most probable distribution. Now all delta ni are not independent. आता सगळेच डेल्टा ni जे असतील ते कसे आहेत, इंडिपेंडेंट नाहीत. सो वी इन्कॉर्पोरेट द कन्स्ट्रेंट ऑन द सिस्टीम विथ दिस इक्वेशन. द कन्स्ट्रेंट आर द कन्झर्वेशन ऑफ पार्टिकल्स अँड एनर्जी. आता काय करायला लागेल आपल्याला, जे कन्स्ट्रेंट इक्वेशन आहेत आपले, म्हणजे समेशन ऑफ डेल्टा ni इज इक्वल टू 0, म्हणजे टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स आर दी कॉन्स्टंट अँड एनर्जी इज ऑल्सो कॉन्स्टंट. हे दोन आपले कन्स्ट्रेंट आहेत, ते आपण काय करणार, ते यूज करणार. आता इट रिप्रेझेंट समेशन ऑफ डेल्टा ni इज इक्वल टू 0, इट रिप्रेझेंट कन्झर्वेशन ऑफ पार्टिकल्स, अँड समेशन ऑफ एप्सिलॉन i डेल्टा ni इज इक्वल टू 0, इट रिप्रेझेंट द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. सो दिस इज इक्वेशन 5 अँड इक्वेशन 6. नाव इक्वेशन 4, 5 and 6 हॅव टू बी सॅटिस्फाईड सायमल्टेनियसली. आता आपल्याला काय करायचं आहे की ते जे इक्वेशन आहेत 4, 5 आणि 6 नंबरचं इक्वेशन इथलं, ते आपल्याला सायमल्टेनियसली सॅटिस्फाय करायचं आहे.
म्हणजे त्यावरून आपल्याला काय भेटेल, आपल्याला आपलं बोस-आइन्स्टाईन डिस्ट्रीब्यूशन लॉ भेटेल, त्यावरून आपल्याला आपला फॉर्म्युला भेटेल. सो वी हॅव टू सॅटिस्फाय दिस इक्वेशन सायमल्टेनियसली. सो वी यूज लॅग्रेंजियन्स मल्टिप्लायर मेथड. आणि यासाठी आपण कोणती मेथड वापरणार? लॅग्रेंजियन्स मल्टिप्लायर मेथड. फॉर दॅट मल्टिप्लाय इक्वेशन 5 बाय मायनस अल्फा, म्हणजे समेशन ऑफ डेल्टा एन आय या याला काय करायचं, मायनस अल्फाने मल्टिप्लाय करायचं. अँड इक्वेशन 6 बाय मायनस बीटा, हे जे इक्वेशन आहे समेशन ऑफ इप्सिलॉन आय डेल्टा एन आय, याला काय करायचं, मायनस बीटाने मल्टिप्लाय करायचं. आणि ही दोन्ही इक्वेशन कशात ॲड करायचे, इक्वेशन 4मध्ये ॲड करायचे. ते कोणतं इक्वेशन आहे, समेशन ऑफ आय ln ऑफ एन आय प्लस जे आय डिवाइड बाय एन आय इंटू डेल्टा एन आय इज इक्वल टू 0. यात काय करायचं आपल्याला, ॲड करायचे डेल्टा एन आय मायनस अल्फा डेल्टा एन आय मायनस बीटा इप्सिलॉन आय डेल्टा एन आय, हे ॲड करायचे. म्हणजे कसं येईल, डेल्टा एन आय सगळ्या टर्ममध्ये, म्हणून आपण काय केलं, डेल्टा एन आयला कॉमन घेतलं. इथं हा डेल्टा एन आय कॉमन घेतला आणि एका ब्रॅकेटमध्ये लिहिले हे 3. समेशन ऑफ ln ऑफ एन आय प्लस जी आय डिवाइड बाय एन आय मायनस अल्फा मायनस बीटा इप्सिलॉन आय. दिस इज द इक्वेशन नंबर 7 and which is equal to 0. Here the multipliers alpha and beta are such that they make delta ni effectively independent in equation 7. आता आपण मायनस अल्फा आणि मायनस बीटा हे दोन मल्टिप्लायर घेतल्यामुळे काय झालं की हा जो डेल्टा एन आय होता तो काय झाला, इंडिपेंडेंट झाला. कशावरती, हे जे आपलं वरती जे इक्वेशन 7 आहे त्याच्यावरती तो इंडिपेंडेंट झाला. सो वी राईट इक्वेशन 7 ॲज ln ऑफ एन आय प्लस जी आय डिवाइड बाय एन आय मायनस अल्फा मायनस बीटा इप्सिलॉन आय इज इक्वल टू 0 फॉर each I. Note that here, if we apply Bose-Einstein statistics to a system in which the number of particles is not conserved, we can simply put alpha is equal to 0. म्हणजे आता आपण जर ही Bose-Einstein स्टॅटिस्टिक एखाद्या सिस्टीमला यूज करत असू किंवा अप्लाय करत असू आणि ती सिस्टीम कशी असेल की त्या सिस्टीममध्ये जर नंबर ऑफ पार्टिकल्स कन्झर्व होत नसतील, म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स कसे असतील, व्हॅरी होत असतील त्यांचा, तर अशा वेळेस काय करायचं, सिम्पली अल्फा इज इक्वल टू 0 पुट करायचं आणि Bose-Einstein स्टॅटिस्टिक्स काय करायचं, अप्लाय करायचं. सो ln ऑफ एन आय प्लस जी आय डिवाइड बाय एन आय इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा इप्सिलॉन आय. आपण काय करणार, त्या वरच्या इक्वेशनला सिम्प्लिफाय केलं, म्हणजे अल्फा मायनस बीटा इप्सिलॉन आय काय केलं आपण RHSला घेतले, त्यामुळे ते काय झाले, प्लस झाले. नाव आता काय करायचं आपल्याला, हा जो ln आहे तो काढून टाकायचा. म्हणजे LHSचा काढला तर तो काय करेन, RHSला ती जी RHSला जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू काय होईल, ला जाईल, म्हणजे ईचा पॉवर होईल ती व्हॅल्यू. म्हणजे इथं कसं होईल, एन आय प्लस जी आय डिवाइड बाय एन आय इज इक्वल टू अल्फा प्लस अल्फा प्लस बीटा इप्सिलॉन आय. आणि त्यालाच आपण कसं लिहू शकतो, अल्फा इंटू बीटा इप्सिलॉन आय. नाव आता एन आय प्लस जी आय डिवाइड बाय एन आय, इथं काय एन आय कॉमन आहे, म्हणजे एन आयने काय केलं आपण डिवाइड करून घेतलं तर काय येईल, 1 प्लस जी आय डिवाइड बाय एन आय इज इक्वल टू अल्फा इंटू बीटा इप्सिलॉन आय. हे जे घातांकाच्या नियमानुसार तुम्हाला माहीत असेल, बेस जर सेम असेल तर वरच्या पॉवरची काय होते, ॲडिशन होते. देअरफॉर आणि हा 1 जर LHSचा RHSला घेतला तर तो काय होईल, इथं प्लस आहे तर तिकडे जाऊन मायनस होईल. म्हणजे तो येईल जी आय डिवाइड बाय एन आय इज इक्वल टू अल्फा बीटा इप्सिलॉन आय -1. हे झालं इक्वेशन. तो 1 काय केलं आपण RHSला शिफ्ट केला तर तो काय झाला, -1 झाला. किंवा आता आपल्याला कशासाठी पाहिजे, एन आयसाठी पाहिजे, म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल एन आय पाहिजे, पार्टिकलची स्टेटसाठी, पार्टिकल्ससाठी पाहिजे. सो एन आय इज इक्वल टू जी आय डिवाइड बाय अल्फा इंटू बीटा इप्सिलॉन आय -1. हे झालं आपल्याला मिळालं इक्वेशन. नाव बीटा इज इक्वल टू 1/kt इरिस्पेक्टिव्ह ऑफ द टाइप ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड द टाइप ऑफ सिस्टीम अंडर कन्सिडरेशन. आता ही जी बीटाची व्हॅल्यू आहे, जो मल्टिप्लायर होता आपण घेतला होता कॉन्स्टंट मल्टिप्लायर, त्याची व्हॅल्यू येते 1/kt. आणि ही व्हॅल्यू कशावर ही व्हॅल्यू कोणतं स्टॅटिस्टिक आहे किंवा तुम्ही सिस्टीम कोणती कन्सिडर केली त्यावरती ती डिपेंड नाही आहे, ती कशी आहे, कॉन्स्टंट आहे ती. बीटा इज इक्वल टू 1/kt. नाव our equation becomes ni is equal to gi divided by alpha into epsilon I divided by kt -1. This is equation number 8 and this is the Bose-Einstein distribution law, and this equation or this law is in discrete form.
डिस्क्रीट फॉर्म हा जो आपल्याला इक्वेशन भेटलं इक्वेशन नंबर 8 ni इज इक्वल टू gi डिवाइड बाय e raised to alpha e raised to epsilon I divided by kt minus 1. This is the Bose-Einstein distribution law and this is in the discrete form. If energy is continuously varying function आता जर energy continuously varying function असेल तर above equation we can write as n of epsilon d epsilon is equal to g of epsilon d epsilon divided by e raised to alpha into e raised to epsilon by kt minus 1. Here n of epsilon d epsilon is the number of bosons having energies between epsilon and epsilon plus d, and g of epsilon d epsilon is the number of quantum state between epsilon and epsilon plus d. This is the Bose-Einstein distribution law. Now in next video we will discuss about black body radiations and Fermi-Dirac statistics and comparison of the Maxwell-Boltzmann, Bose-Einstein and Fermi-Dirac statistics. So for this video we will stop here. Thank you so much.